विद्यार्थ्यांनो, आज आपण जैव भूरासायनिक चक्र म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रथमतः मी तुम्हाला जैव या शब्दाचा अर्थ सांगतो. जैव म्हणजे सजीव. जैव म्हणजे सजीव. आणि त्याच्यामधला दुसरा शब्द आहे भू. भू म्हणजे जमीन. भू म्हणजे काय? जमीन. असा अर्थ आहे जैव भूचा. आता त्या अगोदर लक्षात घ्या, सजीवांना स्वतःची वाढ करून घेण्यासाठी, म्हणजेच थोडक्यात सजीवांच्या वाढीसाठी त्यांना कशाची आवश्यकता असते? पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. सजीवांना स्वतःच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते? पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. आता जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय याची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. ही जी पोषक द्रव्ये असतात, या पोषक द्रव्यांचा परिसंस्थेतील जो चक्रीय प्रवाह असतो, म्हणजे पोषक द्रव्ये ही काय होत असतात? एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे, दुसऱ्या घटकाकडून तिसऱ्या घटकाकडे, तिसऱ्या घटकाकडून परत पहिल्या घटकांकडे, अशा पद्धतीने ही पोषक द्रव्ये काय होत असतात? असा यांचा सतत काय चालू असतो? प्रवाह चालू असतो. काय चालू असतो? प्रवाह चालू असतो. आता तुम्ही म्हणतात घटक म्हणजे कोणते घटक? मग उदाहरणार्थ सांगतो. घटक म्हणजे समजा पहिला घटक आहे जैविक घटक. कोणता घटक आहे? जैविक घटक. जैविक घटक म्हणजे सजीव. आणि दुसरा घटक आहे अजैविक घटक. दुसरा कोणता घटक आहे? अजैविक घटक. अजैविक घटक म्हणजे निर्जीव. म्हणजे काय असतं? ही जी पोषद्रव्ये असतात ती नेहमी जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे आणि अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे यांचं सतत काय चालू असतं? देवाणघेवाण म्हणजे रूपांतरण होत असतं. म्हणजे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे जातात आणि जैविक घटकांकडून परत कोणाकडे येतात? अजैविक घटकांकडे येतात. म्हणजे अशा पद्धतीने यांचा काय चालू असतो? एक प्रवाह चालू असतो. आणि मग इथं व्याख्या दिलेली आहे बघा. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय प्रवाहाला, पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय प्रवाहाला जैव भूरासायनिक चक्र असं म्हणतात. काय म्हणतात? जैव भूरासायनिक चक्र असे म्हणतात. आता लक्षात घ्या, 3 आवरणांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. इथं शिला आवरण. शिला आवरण म्हणजे कुणाचा भाग? जमिनी संबंधीचा भाग. शिला म्हणजे कोणा संदर्भाचा भाग? जमिनी संदर्भातला भाग. दुसरं आवरण दिलेलं बघा इथं वातावरण. दुसरं आवरण कोणतं दिलं इथं? वातावरण. वातावरण म्हणजे हवेशी संदर्भात असणारा भाग. आणि तिसरं जे आवरण दिले बाळांनो ते दिले जलावरण. जलावरण म्हणजे कुणाच्या संदर्भात असलेला भाग? पाण्याशी संबंधित असणारा भाग. आणि हे तिन्ही आवरण मिळून काय बनत असतं? जीवावरण बनत असतं. काय बनत असतं? जीवावरण. म्हणजे जीवावरण किती आवरणापासून बनलेलं आहे? 3 आवरणापासून बनलेलं आहे जीवावरण. लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका. जीवावरण हे 3 आवरणापासून बनलेलं असतं. एक म्हणजे शिलावरण, दुसरं म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? जलावरण, आणि तिसरं म्हणजे काय सांगितलं? आठवा बरं. तिसरं काय सांगितलं मी तुम्हाला? वातावरण. काय सांगितलं? वातावरण. लक्षात घ्या, सजीवांना वाढीसाठी कशाची आवश्यकता असते? पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर. पोषक द्रव्ये जी असतात ती नेहमी अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे जातात आणि जैविक घटकांकडून परत कुणाकडे येतात? अजैविक घटकांकडे येत असतात. म्हणजे सतत ते काय होत असतात? फिरता क्रम असतो. म्हणजे त्यांचा एक प्रवाह असतो. म्हणजे पोषक द्रव्यांचा जो परिसंस्थेतील चक्रीय प्रवाह आहे,
इथं व्याख्या आहे, परत एकदा पहा. पोषक द्रव्यांचा परिसंस्थेतील जो चक्रीय प्रवाह असतो त्या चक्रीय प्रवाहालाच जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. काय म्हणतात? जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. आता जैव भू रासायनिक चक्रांचे प्रकार, त्याच्यामधला पहिला प्रकार इथं सांगितला आहे बघा, वायुचक्र. आणि दुसरा काय प्रकार सांगितला आहे? भूचक्र. असे दोन प्रकार सांगितले आहेत. वायुचक्र, वायू म्हणजे कुणाशी संदर्भात असणारे हे चक्र? वायूंशी संदर्भात असणारं चक्र आहे. म्हणजे या ठिकाणी वायुरूप पोषक द्रव्य असतात. कोण असतात? वायुरूप पोषक द्रव्य. वायुचक्रात कोण असणार? वायुरूप पोषक द्रव्य. वायुरूप पोषक द्रव्य असणार. आता वायुचक्रामध्ये प्रामुख्याने महत्त्वाच्या कोणत्या घटकांचा समावेश, म्हणजे महत्त्वाचे वायू कोणते आहेत हवेमध्ये? तर महत्त्वाचे वायू सांगतो तुम्हाला मी. हवेमध्ये असणारा महत्त्वाचा वायू आहे नायट्रोजन. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरा आहे ऑक्सिजन. तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड. तिसरा कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. असे 3 वायू आहेत बाळांनो की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर वायूमध्ये म्हणजे हवेमध्ये काय असतं? बाष्प. काय असतं? बाष्प. बाष्प म्हणजे पाण्याची वाफ. बाष्प म्हणजे काय? पाण्याची वाफ. आता भूचक्र म्हणजे काय? भूचक्र म्हणजे भू म्हणजे काय? जमीन. जमीन म्हणलं की त्याच्यामध्ये काय असते बाळांनो? माती. म्हणजे भूचक्रामध्ये प्रमुख पोषद्रव्य म्हणजे कोणतं? माती. कोणतं? माती. आणि त्याचप्रमाणे कोणते? खडक. त्याचप्रमाणे कोण? खडक. आता भूचक्रामध्ये असणारे प्रमुख घटक कोणते? आता बघा, भूचक्रामध्ये असणारे प्रमुख घटकांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत बघा. आयर्न, लोह. आयर्न म्हणजेच काय? लोह. नंतर कॅल्शियम, फॉस्फरस. हे भूचक्रामध्ये असणारे प्रमुख घटक आहेत. हे भूचक्रामध्ये असणारे प्रमुख घटक आहेत. अलग लक्षात? परत एकदा मी सांगतो तुम्हाला. जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय? जैव म्हणजे कोण? सजीव. जैव म्हणजे कोण? सजीव. भू म्हणजे कोण बाळांनो? जमीन. भू म्हणजे कोण? जमीन. आता लक्षात घ्या, जैव भू रासायनिक चक्राची व्याख्या काय होते? जैव भू रासायनिक चक्र म्हणजे एक चक्र आहे, असं गोल चक्र. म्हणजे आपल्याला माहिती आहे चक्र म्हणलं की आपल्या समोर काय व्याख्या येते? अशी गोल आकृती ती. बरोबर? म्हणजे इथं असा गोल असा प्रवाह आहे. म्हणजे इथं ब्रेक नाही. इथं कुठं कंटिन्युअसली काय? एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून परत पहिल्याकडे, अशा पद्धतीने चक्र. म्हणजे हे कुठं ब्रेक झालेलं नसतं, तुटलेलं नसतं. पण हे चक्र कशाच्या संदर्भात असतं? जैव भू रासायनिक चक्र हे पोषक द्रव्यांच्या संदर्भात असतं बा. कशांच्या? पोषक द्रव्यांच्या संदर्भात असतं. म्हणून त्याची व्याख्याच काय झाली बघा. पोषक द्रव्यांचा परिसंस्थेतील चक्रीय प्रवाह. कसला प्रवाह? चक्रीय प्रवाह म्हणजेच जैव भू रासायनिक चक्र होय. सजीवांच्या वाढीसाठी कोणाची आवश्यकता असते बाळांनो? पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. पोषक द्रव्ये ही काय असतात? अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे जातात आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे येत असतात. आणि लक्षात घ्या, जे जीवावरण आहे ते 3 आवरणापासून बनलेले आहे. जीवावरण किती आवरणापासून बनलेलं आहे? 3. एक म्हणजे त्याचा पहिला प्रकार आहे शिलावरण. शिला म्हणजे जमिनी संदर्भातला भाग. नंतर एक म्हणजे वातावरण आणि तिसरा आहे जलावरण. वातावरण म्हणजे हवे संदर्भातला भाग आणि जलावरण म्हणजे कशा संदर्भातला भाग? पाण्यासंदर्भातला भाग. आणि ह्या तिन्ही आवरणाचं मिळून काय बनत असतं? जीवावरण बनत असतं. जैव भू रासायनिक चक्राचे 2 प्रकार पडतात. एक वायुचक्र. एक पहिला प्रकार कोणता आहे? वायुचक्र. वायुचक्रामध्ये असणारं जे प्रमुख पोषक द्रव्य आहे ते कशाच्या स्वरूपात असतात बाळांनो? वायूंच्या स्वरूपात असतात. प्रमुख वायूंची नावं सांगतो मी तुम्हाला परत एकदा. नायट्रोजन, ऑक्सिजन,
कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यानंतर बाष्प, बाष्प म्हणजे पाण्याची वाफ. नंतर आहे बघा भूचक्र. भूचक्रामध्ये प्रमुख पोषक द्रव्य म्हणजे कोण असतं? माती म्हणजेच मृदा. आणि दुसरं म्हणजे कोण? खडक. दुसरं म्हणजे कोण? खडक. आता भूचक्रामध्ये असणारे प्रमुख घटक सांगतो तुम्हाला. लोह, लोह म्हणजे लोखंड म्हणलं तरी चालेल किंवा ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये आयर्न असं म्हणतो. नंतर कॅल्शियम Ca, फॉस्फरस P. अशा पद्धतीने हे प्रमुख घटक आपल्याला या भूचक्रामध्ये आढळत असतात. आलं लक्षात? जैव भूरासायनिक चक्राचे दोन प्रकार, एक म्हणजे वायुचक्र आणि दुसरं म्हणजे भूचक्र. आलं लक्षात? आता हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो बाळांनो, त्याचं लगेच विसरण होतं. म्हणजे एक तो वाऱ्याबरोबर काय होत असतो? लगेच वाहून जात असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याचं ताबडतोब काय होतं बाळांनो? विसरण होतं. म्हणजे तो हवेबरोबर ताबडतोबपणे काय होऊन जातो? वाहून जातो. किंवा त्याला वनस्पती काय करून घेत असतात? शोषून घेत असतात. म्हणजे वनस्पतींना प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी कार्बन डायऑक्साईडची गरज असते. त्यामुळे ते ताबडतोब त्याला काय करून घेत असतात? शोषून घेत असतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा भूकवचामध्ये, भूकवचामध्ये म्हणजे जमिनीच्या आतमध्ये प्रामुख्याने काही गोष्टी आढळतात आपल्याला माहिती आहे. दगडी कोळसा, दगडी कोळसा, नंतर ग्रॅनाईट, नंतर हिरा व चुनखड्यांमध्ये कोण आढळतो माहिती का? कार्बन. कोण आढळतो? कार्बन. तर वातावरणामध्ये जो कार्बन आढळतो तो डायरेक्ट कार्बन नाही आढळत बाळांनो, तर तो आपल्याला संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळतो आणि त्या संयुगाचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. आणि जमिनीमध्ये मात्र डायरेक्ट कार्बन आढळतो. कशामध्ये? मग तो कोळसा असेल, हिरा असेल, ग्रॅनाईट असेल, चुनखडक असेल, याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली काय आढळत असतो? कार्बन आढळत असतो. आता पुढच्या तासाला आपण कार्बन चक्र म्हणजे काय याबद्दल माहिती बघणार आहोत. त्याआधी आता महत्त्वाचा घटकाचा कोणकोणता अभ्यास करायचा आहे बघा. पहिल्याने म्हणजे तुम्हाला ही व्याख्या पाठ करायची, जैव भूरासायनिक चक्र. नंतर जीवावरण किती आवरणापासून बनलेले ते पाहायचे. पोषक द्रव्ये जे असतात ते जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे, अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे त्यांचं सतत काय चालू असतं? रूपांतरण होत असतं. जैव भूरासायनिक चक्राचे दोन प्रकार पडतात, एक वायुचक्र आणि एक भूचक्र. वायुचक्रामध्ये प्रमुख पोषक द्रव्ये म्हणजे कोण असतात? वायू असतात. वायूमध्ये प्रमुख वायू कोणते आहेत? नायट्रोजन आहे, की ज्याचं हवेमध्ये प्रमाण किती बाळांनो माहिती आहे? 78%. किती टक्के? 78%. नंतर ऑक्सिजन आहे, नंतर कार्बन डायऑक्साईड आहे. असे प्रमुख वायू आहेत. आणि भूचक्र म्हणजे जमिनी संदर्भातला भाग, की ज्याच्यामध्ये प्रमुख पोषकद्रव्य कोण आहे? पोषकद्रव्य कोण आहे? माती. कोण आहे बाळांनो? माती. आणि त्यानंतर खडक. त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये असणारे घटक कोणते आहेत बघा भूचक्रामध्ये? एक म्हणजे आयर्न. आयर्न म्हणजे लोखंड. नंतर फॉस्फरस, त्याच्यानंतर कॅल्शियम. हे सुद्धा जमिनीतील इतर महत्त्वाचे घटक आहे. आता नंतर आणखी मी तुम्हाला सांगितलं कार्बन डायऑक्साईड जो असतो तो एखाद्या ठिकाणी जमा असला की त्याचं वाऱ्याबरोबर लगेच काय होत असतं? विसरण होत असतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वाऱ्याबरोबर ताबडतोब काय होऊन जातो? वाहून जातो बाळांनो. काय होऊन जातो? वाहून जातो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड वाहून गेल्यानंतर कधी कधी वनस्पती ज्या असतात त्याला लगेच काय करत असतात? शोषून घेत असतात. कारण वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड कशासाठी लागत असतो? श्वसनासाठी आवश्यक असतो. त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत. पुढच्या तासाला आपण बघणार आहोत कार्बन चक्र म्हणजे काय. कार्बन चक्र, कार्बन म्हणजे ज्याची संज्ञा काय बाळांनो? C. त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. आता बघा खालची जी आकृती ती बारकाईने पहा. या ठिकाणी तुम्हाला सूर्यप्रकाशासाठी सूर्य दिसतोय, वनस्पतींचं श्वसन, प्राण्यांचं श्वसन, सेंद्रिय कार्बन, सेंद्रिय अपघटन, जीवाश्म इंधन, पाण्यातील शोषण आणि कारखान्यातील CO2 म्हणजे कारखान्यातील कार्बन डायऑक्साईड. अशी वेगवेगळी नावं या ठिकाणी दिलेली दिसत आहेत तुम्हाला. आता कार्बन चक्र म्हणजे काय? म्हणजे कार्बन कसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणाहून परत पहिल्या ठिकाणी येतो, कार्बनचं कसं चक्र तयार होतं त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
त्याच्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये इथं एक वाक्य दिलेलं आहे बघा. ते जर तुम्ही बारकाईने वाचलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. तुम्हाला वाचून दाखवतो मी ते. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. म्हणजे काय असतो बघा, कार्बन कुठं असतो? वातावरणात असतो. कुठं असतो? वातावरणात. वातावरणातून कार्बन कुणाकडे जातो? सजीवांकडे जातो. म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये जाईल. तो कसा जातो ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर ज्यावेळेस सजीव मरण पावतात म्हणजे मृत्यू पावतात त्यावेळेस तो पुन्हा कार्बन कुठं येत असतो? वातावरणाकडे येत असतो. यालाच काय म्हणतात? कार्बनचे चक्र. म्हणजे बघा, कार्बन वातावरणातून सजीवांकडे जातो. सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा तो कुठं येत असतो? वातावरणामध्ये येत असतो. यालाच काय म्हणतात? कार्बन चक्र असे म्हणतात. यालाच काय म्हणतात? कार्बन चक्र असे म्हणतात. कार्बन चक्राची व्याख्या लक्षात घ्या. वातावरणातून कार्बन कुठं जातो? बघा लक्षात घ्या, वातावरणातून कार्बन कुठं जातो बाळांनो? कार्बन म्हणजे सी. कुठं जातो? सजीवांच्या शरीरामध्ये. सजीवांमध्ये म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये. आणि सजीवांचा ज्यावेळेस मृत्यू होतो, मृत्यूनंतर तो परत कुठे येतो बाळांनो? वातावरणामध्ये येतो. कुठे येतो? वातावरणामध्ये येतो. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. एक ठिकाण म्हणजे कोणतं? वातावरण. आणि दुसरं ठिकाण म्हणजे कोण? सजीव. आणि सजीवांच्या मृत्यूनंतर परत तो कुठं आला? वातावरणामध्ये म्हणजे पहिल्या ठिकाणी आला. म्हणजे यालाच काय म्हणतात? कार्बन चक्र असे म्हणतात. यालाच काय म्हणतात? कार्बन चक्र असे म्हणतात. आता इथं सांगितलेलं आहे बघा, हिरव्या वनस्पती. हिरव्या वनस्पती ह्या काय करत असतात? प्रकाश संश्लेषणाची क्रिया करत असतात. बघा लक्षात घ्या, कोणती क्रिया करत असतात? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे ज्या क्रियेच्या मदतीने काय केलं जातं? वनस्पती काय करत असतात? अन्न तयार करत असतात बाळांनो. काय तयार करत असतात? अन्न तयार करत असतात. म्हणजे वनस्पतींची अन्न तयार करण्याची जी क्रिया असते त्या क्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण. आणि प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी वनस्पतींना लागणारा जो महत्त्वाचा वायू आहे त्या वायूचं नाव काय बाळांनो? कार्बन डायऑक्साईड. सी म्हणजे कार्बन, डाय म्हणजे 2, ओ म्हणजे ऑक्साईड. म्हणून याचं वाचन कसं होतं? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने काय करतात वनस्पती? कार्बन डायऑक्साईड, नंतर पाणी, नंतर हरितद्रव्य या घटकांच्या मदतीने वनस्पती काय करत असतात? अन्न तयार करत असतात. आणि मग वनस्पतींनी अन्न तयार केलं की त्या वनस्पतींना म्हणजे वनस्पती म्हणजे उत्पादक. वनस्पती म्हणजे उत्पादक हे आपण मागच्याच तासामध्ये बघितलेलं आहे. वनस्पती म्हणजे कोण? उत्पादक. वनस्पती म्हणजे कोण? उत्पादक. म्हणजे आता वनस्पतींच्या शरीरामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेने काय तयार झालं बाळांनो? अन्न तयार झालं. काय तयार झालं? अन्न. आता वनस्पतींना कोण खातात? शाकाहारी प्राणी. कोण खातात बाळांनो? शाकाहारी प्राणी. बघा बरं आता चक्र कसं तयार होतंय. वनस्पतींना कोण खातात? शाकाहारी प्राणी. शाकाहारी प्राण्यांना कोण खातात? मांसाहारी प्राणी. कोण खातात? मांसाहारी प्राणी. म्हणजे वनस्पतीकडून जो वनस्पतींच्या शरीरामध्ये गेलेला कार्बन जो आहे, कार्बन डायऑक्साईड गेला का नाही वनस्पतीच्या शरीरामध्ये, तो कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतीकडून पहिल्यांदा कुणाच्या शरीरामध्ये गेला? शाकाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये गेला बाळांनो. कुणाच्या शरीरामध्ये गेला? शाकाहारी. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला की कसा गेला तो? कारण ह्या शाकाहारी प्राण्यांनी कुणाला खाल्लं बाळांनो? वनस्पतींना खाल्लं. त्यामुळे वनस्पतींच्या शरीरामधला कार्बन गेला शाकाहारी प्राण्यांमध्ये. आणि शाकाहारी प्राण्यांना कोणी खाल्लं? मांसाहारी प्राण्यांनी खाल्लं. कोणी खाल्लं? मांसाहारी प्राण्यांनी खाल्लं. म्हणजे आता या शाकाहारींच्या शरीरामध्ये गेलेला कार्बन कुणाच्या शरीरामध्ये गेला होता? मांसाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये गेला. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन हा अशा पद्धतीने एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेला. आणि मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून
सर्वोच्च भक्षक. म्हणजे सर्वोच्च भक्षक म्हणजे जे कुणाला खाऊ शकतात, सगळ्यांना खाऊ शकतात, त्यांना म्हणतात सर्वोच्च भक्षक. म्हणजे अशा पद्धतीने बघा कार्बनचं स्थानांतरण झालं वनस्पतीकडून शाकाहारीकडे, शाकाहारीकडून मांसाहारीकडे, आणि मांसाहारीकडून तो कार्बन कुणाच्या शरीराकडे गेला, सर्वोच्च भक्षकांकडे गेला. कुणाकडे गेला, सर्वोच्च भक्षकांकडे गेला. आणि शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे म्हणजे सगळे, आता सगळे मरणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सजीव एकदा जन्माला आला जरी असला तरी तो कधी ना कधी काय होत असतो, मरण पावत असतो. म्हणजे ज्या वेळेस तो मरतो त्यावेळेस त्या सजीवाच्या शरीराचं काय होत असतं, विघटन केलं जातं. काय केलं जातं, विघटन. आणि ते विघटन करण्याची जबाबदारी कोणावर असते, विघटकांवर असते. कोणावर असते, विघटक. विघटक म्हणजे कोण बाळांनो, या ठिकाणी दिले बघा, हे जीवाणू आणि बुरशी यांना काय म्हणतात, विघटक म्हणतात. म्हणजे एखादा सजीव मेल्यानंतर त्या सजीवाच्या शरीराचं विघटन करण्याचं काम कुणाचं असतं, ह्या विघटकाचं असतं. आणि मग विघटन केल्यानंतर त्याच्यातून परत कोणता वायू बाहेर पडत असतो बाळांनो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडत असतो. कोणता वायू बाहेर पडत असतो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडत असतो. म्हणजे अशा पद्धतीने जो कार्बन वनस्पतीकडून शाकाहारींकडे गेला, शाकाहारींकडून मांसाहारींकडे गेला, आणि मांसाहारींकडून सर्वोच्च भक्षकांकडे गेला, आणि हे सगळे भक्षक ज्यावेळेस मरतात त्यावेळेस त्यांच्या शरीराचं विघटन केलं जातं. आणि ते विघटन कोण करत असतात, जीवाणू आणि बुरशी करत असतात. आणि ज्यावेळेस यांच्या शरीराचं विघटन होतं त्यावेळेस त्यांच्या शरीरामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि तो पुन्हा कुठे येतो बाळांनो, वातावरणामध्ये येतो. कुठे येतो, वातावरणामध्ये येतो. म्हणजे आला का नाही बघा, पहिल्यांदा कार्बन कुठं होता, वातावरणात. वातावरणातून कार्बन कुणाच्या शरीरामध्ये गेला, वनस्पतीच्या शरीरामध्ये. वनस्पतींच्या शरीरातून कार्बन कोणाच्या शरीरामध्ये गेला, प्राण्यांच्या शरीरामध्ये. आणि प्राण्यांच्या मृत्यूनंतर परत त्याचं विघटन झाल्यानंतर कार्बन कुठं आला रे बाळांनो, वातावरणामध्ये आला. म्हणजे अशा पद्धतीने हे काय तयार झाले, एक चक्र तयार झालं. म्हणजे सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन परत कुठे आला, निसर्गामध्ये आला. अशा पद्धतीने हे कार्बन चक्र चालत असतं. आलं लक्षात, कार्बन चक्र म्हणजे काय, कार्बन चक्र म्हणजे वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा जर कार्बन वातावरणामध्ये येण्याची जी क्रिया असते बघा. आता तुमच्या लक्षात येईल कार्बन चक्र म्हणजे काय. मी पुन्हा एकदा सांगतो, कार्बन म्हणजे कुठं असतो, कार्बन हा संयुगाच्या स्वरूपामध्ये, म्हणजे ते संयुग कोणतं आहे, कार्बन डायऑक्साईड. संयुगाच्या स्वरूपामध्ये कार्बन कुठं असतो बाळांनो, वातावरणामध्ये असतो. कुठं असतो, वातावरणामध्ये असतो. आणि हा वातावरणातून कार्बन डायऑक्साईड कोण शोषून घेतं, वनस्पती शोषून घेतात. आणि वनस्पतींच्या शरीरामध्ये गेलेला कार्बन वनस्पतींना कोण खातात, प्राणी खातात. कोण खातात, प्राणी खातात. आणि मग वनस्पतींच्या शरीरातला कार्बन कुठं जातो, प्राण्यांच्या शरीरामध्ये. प्राणी ज्यावेळेस मृत पावतात म्हणजे मरून जातात त्यावेळेस त्यांच्या शरीराचं काय केलं जातं बाळांनो, विघटन केलं जातं. काय केलं जातं, विघटन केलं जातं. आणि ते विघटन कुणाच्या मार्फत केलं जातं, जीवाणूंच्या आणि बुरशींच्या मार्फत केलं जातं. आणि विघटनानंतर प्राण्यांच्या शरीरामध्ये असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन आहे, तो कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये पुन्हा कुठे येतो रे बाळांनो, वातावरणामध्ये येतो. म्हणजे पहिल्या जागी परत कार्बन आला. म्हणजे यालाच काय म्हणायचं, कार्बनचे चक्र. यालाच काय म्हणायचं, कार्बनचे चक्र. म्हणजे परत मूळ जागी कार्बन आला. म्हणजे या ठिकाणी एक काय तयार झाला, असा एक चक्र तयार झालं. म्हणजे पहिल्या घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे, दुसऱ्या घटकाकडून तिसऱ्या घटकाकडे, तिसऱ्या घटकाकडून परत पहिल्या घटकाकडे कार्बन आला. म्हणजे यालाच काय म्हणतात, कार्बन चक्र असे म्हणतात. काय म्हणतात, कार्बन चक्र. आता लक्षात घ्या, विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः मी जे काही आता तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याच्या शॉर्ट नोट्स
तुमच्या वहीमध्ये तयार करायच्या आहेत, त्या वहीमध्ये लिहावयाच्या आहेत. नंतर आपण यावर आधारित परीक्षा उद्या घेणार आहोत. ती परीक्षा 10 मार्काची असेल. प्रश्न उत्तर एकदम ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतील आणि ती प्रश्नपत्रिका